वचन सांगितलं होतं. मला माहीत नाही किती जणांना ते लक्षात आहे. परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर काढलं आणि त्यांना अभिवचन दिलं की मी तुम्हाला अशा देशामध्ये नेणार आहे की ज्या देशामध्ये दुधामधाचा प्रवाह वाहतो. प्रेज लॉर्ड. आणि परमेश्वराने दुधामधाचा प्रवाह वाहणाऱ्या देशामध्ये त्यांना घेऊन गेला. प्रेज लॉर्ड. आणि जात असताना परमेश्वर त्यांना सांगितलं की चल तुझ्या पुढे मी एक देवदूत पाठवतो. निर्गम एक्सेडस 33 निर्गम 33 मध्ये तो म्हणतो की मी तुझ्या पुढे एक दूत पाठवेल आणि तुझे जे शत्रू आहेत त्या ठिकाणी त्या सर्व शत्रूंचा मी नाश करेल. असं सर्व काही परमेश्वर त्याला सांगतो. आणि मग मोशे एक प्रश्न करतो की प्रभू तू तर आम्हाला पाठवत नाहीस पण तू येणार आहेस का नाही. तू तर आम्हाला पाठवत आहेस पण तू येणार आहेस काय. आणि मोशे त्याला म्हणतो की प्रभूला म्हणतो की प्रभू जर तू येत नशील तर मग आम्ही जाणार नाही. हालाकी परमेश्वराने मोशेसमोर सर्व सौख्य ठेवलं. अशी भूमी जिथे दुधामधाचा प्रवाह वाहतो, जिथे काही कमी नाही आहे, मुबलकता आहे, भरपूरता आहे, प्रॉस्पेरिटी आहे, उन्नती आहे, सर्व चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी आहे. हालेलुया. आणि अशा ठिकाणी परमेश्वर त्याला नेत आहे. हालेलुया. आणि प्रेज लॉर्ड. ओके. तर अशा चांगल्या ठिकाणी परमेश्वर त्याला नेत आहे आणि परमेश्वर त्याला अभिवचन देत आहे की जिथं मी तुला नेणार आहे ती जागा अत्यंत सुंदर आहे, अत्यंत चांगली आहे, खूप छान ती जागा आहे. हालेलुया. आणि परंतु अशा ह्या सर्व गोष्टी पाहून सुद्धा मोशे म्हणतो की परमेश्वरा ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे पण जर तू आमच्यासोबत येत नसशील तर मी पुढे जाऊ नको, आम्हाला तिथे पाठवू नको, मी जाणार नाही जर तू येत नशील तर. हालेलुया. आणि आपण पाहतो की मोशेने आपल्या जीवनामध्ये जगिक गोष्टीला स्थान दिलेलं नाही. आपल्या जीवनामध्ये त्याने देवाला प्रथम स्थान. तो म्हटलं की दुधामधाचा प्रवाह वाहणारा जो कनान देश आहे त्या कनान देशामध्ये जी सुख आहे, जी शांती आहे, जी भरभराटी आहे, जी उन्नती आहे, जी प्रॉस्पेरिटी आहे, ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी त्या मला नकोय, मला तू पाहिजे. आय तसंच आम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा महत्त्वाचं डिसिजन आज घेतलं पाहिजे प्रियानो की देवा इतर जगिक गोष्टीपेक्षा मला तू हवा आहे, मला तू हवा आहे, मला तू हवा आहे. आय वॉन्ट मोर ऑफ यू लॉर्ड जीसस. मोर लव्ह, मोर पॉवर, मोर ऑफ यू इन माय लाईफ, मोर ऑफ यू इन माय लाईफ. अधिक अधिक प्रभू तू मला हवा आहे. हे आपण बघितलं आणि मी सांगितलं होतं की त्याचा दुसरा जो भाग आहे तो मी पुढच्या रविवारी शेअर करेल. आज आपण त्याचा पुढचा भाग बघूया. मॅन निर्गम याचा 33वा अध्याय 18 आणि 19 आणि पुढे काही वचन आपण वाचणार आहोत. जर झूमवर माझ्यासोबत कोणी आहे मला मदत करण्यासाठी तर ते वाचू शकता. निर्गम याचा 33वा अध्याय आणि 19वं वचन आपण वाचणार आहोत आणि पुढचा भाग आपण बघणार आहोत जो अत्यंत महत्त्वाचा. चला आपली बायबल आपण उघडूया. निर्गम 33 आणि याचा 18वं वचन काय म्हणतं बघूया देवाचं वचन. निर्गम याचा 33वा अध्याय आणि 18-19 वचन. सरळ जाऊन बायबल उघडा. आपल्याकडे बायबल असतील तर त्या बायबलमध्ये आपण बघूया की देवाचं वचन काय सांगतं. मला एक 45 मिनिट्स द्या आणि आपण देवाचं वचन लवकर लवकर बघणार आहोत. निर्गम याचा 33वा अध्याय 18 वचन. तो म्हणाला कृपा करून मला तुझे तेज दाखव. 19 वचन. तो म्हणाला मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवेल. तुझ्यासमोर परमेश्वर या नावाची मी घोषणा करील. ज्याच्यावर कृपा करावी वाटेल त्याच्यावर मी कृपा करील आणि ज्याच्यावर दया करावीसे वाटेल त्याच्यावर दया करील. 20 वचन. तरी पण तो म्हणाला मी तुला माझे मुख तो म्हणाला की तुला माझे मुख पाहणार नाही कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. 21 वचन. परमेश्वर म्हणाला माझ्यापाशी एक जागा आहे, इथे या खडकावर उभा राहा. असे होईल की माझे तेज जळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन. मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन. मग मी आपला हात काढून घेईल आणि तुला पाठमोरा दिसेन. मग माझे मुख दिसावयाचे नाही. हालेलुया. प्रियानो या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं 33व्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे की मोशे हा सदैव आणि सतत देवाशी बोलत होतं. बायबल आम्हाला सांगतं जसं मित्राशी बोलावं, जसा एक मित्र दुसऱ्या मित्राशी बोलतो तसा परमेश्वर मोशेशी बोलत होता.
मित्र मित्राशी बोलावं तसं परमेश्वर मोशेशी बोलत होता. हालेलुया. आणि मग बायबल आम्हाला सांगतं की एकदा मोशेने हट्ट केला की देवा, तुझा आवाज तर मी रोज ऐकतो. तू मला झुडपातून बोलतो, तू मला मेघातून बोलतो, ढगातून बोलतो, अग्नीतून बोलतो, जळत्या झुडपातून तू मला बोललास. मी तुझी वाणी नेहमी ऐकतो. पिलर ऑफ क्लाउड, त्या मंदिरासमोर जेव्हा मंदिरामध्ये जेव्हा त्या तंबूमध्ये जेव्हा मोशी जात असे तेव्हा परमेश्वर पिलर ऑफ क्लाउड एका मेघाच्या खांबातून परमेश्वर त्याच्याशी बोलत असे, मेघातून त्याच्याशी बोलत असे. तर मोशे म्हणाला, परमेश्वरा, रोज रोज मी फक्त तुझा आवाज ऐकतो, मला तुला पाहायचंय. हालेलुया. मला तुला पाहायचंय. मला दाखव तुझं तेज. तू कसा दिसतोस, तू कसा आहेस, मला पाहायचंय. प्रियानो, मी तुम्हाला प्रश्न करतो, आम्हा सर्वांना तेच वाटत असेल नाही का? आम्हा सर्वांना वाटत असेल की आम्ही सुद्धा देवाला कधीतरी पाहावं. कसा दिसत असेल, त्याचं तेज कसं आहे. परमेश्वर त्याला म्हणतो, मी जेव्हा, एक लक्षात घ्या, 18 वचनामध्ये जेव्हा मोशे म्हणतो की परमेश्वरा, मला तुझे तेज दाखव, तेव्हा परमेश्वर उत्तर काय देतो बघा. 19व्या वचनामध्ये तो म्हणतो की मी माझा सर्व चांगुलपणा तुझ्या पुढे चालवेल. मी माझा सर्व चांगुलपणा तुझ्या पुढे चालवेल. मोशे म्हणतो, मला तुझे तेज दाखव, मला तुझे, शो मी युअर ग्लोरी, शो मी युअर ग्लोरी. मी तर म्हणेल की आम्हा प्रत्येकाची ही प्रार्थना पाहिजे, लॉर्ड शो मी युअर ग्लोरी. आर यू पॅशनेट टू सी द ग्लोरी ऑफ गॉड. आमची देवाची महिमा पाहण्यासाठी काय आम्ही उत्सुक आहोत काय, काय आम्ही आवेश आहोत काय. ही आमची आमची इच्छा असली पाहिजे, हा आमचा आवेश असला पाहिजे की आम्ही देवाची महिमा पाहावी. दिस शुड बी अ पॅशन दॅट वी वुड सी द ग्लोरी ऑफ गॉड. जशी मोशेची इच्छा झाली. मी आज इच्छेविषयीच बोलत आहे. जिथं इच्छा आहे ना, तिथे सर्व काही आहे. मोशेने इच्छा धरली. मोशे म्हणाला, मला तुझे तेज दाखव. तेव्हा परमेश्वराने त्याला उत्तर काय दिले, मी माझं सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवेल. ओके, वर्स 19 मध्ये, 19व्या वचनामध्ये तो म्हणतो की माझे सर्व चांगुलपण मी तुझ्या पुढून चालवल. प्रेज द लॉर्ड. एक बघा 19व्या वचनामध्ये तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन. सो व्हॉट इज द ग्लोरी ऑफ गॉड. देवाचं महिमा, देवाचं तेज काय आहे. देवाचं तेज, देवाचं रूप, देवाचं चांगुलपण आहे. द गुडनेस ऑफ गॉड इज द ग्लोरी ऑफ गॉड, और द ग्लोरी ऑफ गॉड इज हिज गुडनेस. द ग्लोरी ऑफ गॉड इज ऑल द ॲट्रिब्यूट्स ऑफ गॉड. देवाची महिमा त्याचे गुणधर्म आहे, त्याचा एक गुणधर्म आहे, त्याच्या सर्व गुणधर्मापैकी एक धर्म आहे. द कॅरेक्टर, देवाचं चरित्र, हे देवाची महिमा आहे. आणि ती महिमा इतकी पवित्र आहे, देव एवढा पवित्र आहे, त्याचं पवित्रता एवढी पवित्रता आहे, इतकी जास्त पवित्रता आहे की मनुष्य त्याच्यासमोर टिकू शकत नाही. म्हणून परमेश्वर मोशेला म्हणतो की मोशे, तू माझं मुख पाहू शकणार नाहीस, कारण आजपर्यंत कोणी मनुष्याने देवाचं मुख पाहून तो जिवंत राहिला नाही. माझं मुख पाहून कोणीही जिवंत राहू शकत नाही. देवाचं मुख पाहून कोणीही जिवंत राहू शकत नाही, असं परमेश्वर मोशेला सांगतो. आणि दॅट्स ट्रू. यू कॅनॉट सी द ग्लोरी ऑफ गॉड. देवदूत सुद्धा आपले मुख झाकतात, ते करूब सुद्धा आपले मुख झाकतात जेव्हा देवाच्या समक्षतेमध्ये उभे राहतात. देवाच्या महिमेला पाहणं आणि त्याच्या महिमेमध्ये उभं राहणं एवढं सोपं नाही. मोशे परमेश्वरला म्हणतो, प्रभू तुझे तेज मला दाखव, तुझं महिमा मला दाखव, तुझी ग्लोरी मला तू दाखव. परमेश्वर म्हणतो, माझं सर्व चांगुलपण मी तुझ्या समोरून चालवेल. आय विल पास ऑल माय गुडनेस बिफोर यू. माझ्या सर्व चांगुलपणा मी तुझ्या पुढे चालवेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मग परमेश्वर पुन्हा मोशेला म्हणतो की बघ मोशे, तू माझं मुख पाहू शकणार नाहीस, पण कारण कोणीही मनुष्य माझं मुख पाहून जिवंत झाला नाही. बायबलमध्ये बरेच उदाहरणं आहेत. यशयाने सुद्धा एकदा देवाचं सिंहासन पाहिलं आणि परमेश्वर विचारतो की माझ्यासाठी कोण जाईल, मी कोणाला पाठवू. तेव्हा यशया म्हणतो, प्रभू हा मी आहे, मला पाठव, मी जाण्यासाठी तयार आहे. यशया म्हणतो. तर तेव्हा यशया म्हणतो, हाय हाय, माझे आता काही बरे झाले नाही, कारण मी देवाला पाहिलं, आता मी मरणार. यशया म्हणतो, मी आता मरणार, माझं बरं नाही आहे, कारण मी देवाला पाहिलेलं आहे.
कारण मनुष्याला पाहून कोणी जिवंत राहू शकत नाही हे यशायाला माहीत होतं, संदेष्टाला. आणि मग तो म्हणतो की मी आता मरणार आहे. पण देवाचा दूत येऊन त्याला सांत्वन देतो की ठीक आहे. प्रेज लॉर्ड. आम्ही पाहतो शाऊल दिमस्कच्या रस्त्याला चालला होता सुवार्ता सांगण्यासाठी, सुवार्तिक किंवा मंडळीचा छळ करण्यासाठी. जेव्हा तो चालला होता तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला प्रकट झाला. शाऊलाला घोड्यावर जात असताना दिमिश्कला चालला होता तो, आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला प्रकट झाला. तो दिमिश्कला यासाठी चालला होता की मंडळीचा छळ त्यांनी करावा, ख्रिश्चन लोकांना धरून तुरुंगात टाकावं, त्यांच्या बायका पोरांना धरून तुरुंगात टाकावं, त्यांना बंदीवान करावं. या हेतूने शाऊल जो आहे तो दिमिश्कला चालला होता. आणि त्या वाटेवर, त्या रस्त्यावर प्रभू येशू ख्रिस्त त्याला प्रकट झाला. आणि बायबल सांगतं की तो प्रकाश, त्याचं महिमा, त्याचं तेज एवढं होतं की तो घोड्यावरून धाडकन खाली पडला. 3 दिवस आंधळा राहिला. 3 दिवस आंधळा राहिला. आणि शाऊल म्हणतो की माझ्या शरीरामध्ये एक काटा आहे जो निघण्यासाठी मी देवाकडे अनेकदा प्रार्थना केली, पण परमेश्वर म्हणाला की माझी कृपा तुला बरी आहे. स्कॉलर्स असे सांगतात की कदाचित तो आंधळा असेल, त्याला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल शाऊलाला, कारण त्याने देवाचं तेज पाहिलं होतं. प्रियानं, देवाचं तेज पाहण्यासाठी कोणीही धजू शकत नाही, एवढी देवाची महिमा आहे. मोशेने हट्ट धरला. यशाया म्हणतो की हाय माझे काही बरे झाले नाही, कारण मी देवाला पाहिलं, आता मी मरणार. शाऊल त्या वाटेने जात असताना तो खाली पडला. 3 दिवस तो आंधळा राहिला. नंतर काय झालं माहीत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यापैकी योहान नावाचा पात्म बेटावर होता. जेव्हा त्याला प्रगटीकरण झालं तेव्हा त्यांनी प्रभूला पाहिलं. प्रभू येशू ख्रिस्त त्याला दिसला तेव्हा तो अर्धमेला खाली पडला. अर्धमेल्यासारखा तो उपडा पडला. त्याच्या शरीरामध्ये त्राण राहिला नाही, त्याच्या शरीरामध्ये शक्ती राहिली नाही. कारण येशू ख्रिस्ताचं महिमा त्याने त्या बेटावर पाहिलं. तेव्हा प्रभूने त्या हात धरून त्याला उठवलं, त्याला शक्ती दिली. मोशे त्या पर्वतावर 10 आज्ञा घेऊन आणण्यासाठी जेव्हा पर्वतावर गेला आणि तिथून खाली जेव्हा आला तेव्हा त्याचा चेहरा जो आहे, बायबल आम्हाला सांगतं की सूर्यासारखा प्रकाशू लागला. त्यांनी आपले तोंड झाकलं कारण लोकांना त्याचा चेहरा पाहवला नाही. येशू ख्रिस्त सुद्धा त्या पर्वतावर जेव्हा होता पेत्र, योहान आणि याकोबला घेऊन प्रार्थना करण्यासाठी, तेव्हा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येशू मानवरूपी जेव्हा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये होता तेव्हा त्याचा चेहरा खूप तेजाने प्रगट झाला. योहान, याकोब आणि पेत्राला येशू ख्रिस्ताचा चेहरा पाहवला नाही. ते म्हणाले की आम्ही पाहू शकत नाही प्रभू तुझा चेहरा. प्रियांनो, देवाची महिमा अत्यंत प्रखर अशी असते, त्याच्यासमोर आम्ही उभं राहू शकत नाही. कोणी मनुष्य जिवंत राहू शकत नाही. मोशेने ह्या ठिकाणी हट्ट केला, प्रभू मला तुझं तेज दाखव. तेव्हा प्रभू म्हणतो की माझं सगळं चांगुलपण मी तुझ्या पुढून चालवेल. आणि मग पुढच्या वचनामध्ये प्रभू म्हणतो 20व्या वचनामध्ये की तू माझं तेज पाहू शकणार नाही, कारण कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. पण आता बघा, पण फार महत्वाचं आहे. 21वं वचन, वर्स 21. परमेश्वर म्हणाला. आता या ठिकाणी मी फार महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगत आहे. तुम्ही जे सर्वजण पाहत आहात लक्ष देऊन ऐका, लक्ष द्या, या वचनाकडे लक्ष द्या, कारण महत्वाची गोष्ट मी सांगत आहे. परमेश्वर म्हणाला. पूर्वी काय म्हणतो 20व्या वचनामध्ये, कोणी मनुष्य जिवंत राहू शकत नाही माझं मुख पाहून. तुम्ही मला पाहू शकत नाही, मनुष्य मला पाहू शकत नाही, कोणी मला पाहू शकत नाही. पण 21व्या वचनावर तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, माझ्यापाशी एक जागा आहे. म्हणा, प्रभू म्हणतो माझ्यापाशी एक जागा आहे. धन्य प्रभूचे नाव. परमेश्वर नेहमी त्याच्या लेकरांसाठी प्रोव्हिजन करून ठेवतो, पुरवठा करून. माझ्यापाशी एक जागा आहे, येथे माझ्याजवळ ह्या खडकावर उभा राहा. हालेलुया. काय म्हणतो परमेश्वर? येथे माझ्याजवळ ह्या खडकावर उभं राहा. प्रेज लॉर्ड. येथे या खडकावर उभं राहा. आणि मग असे होईल की माझं महिमा तुझ्या समोरून चालत असताना मी त्या खडकाच्या कपारीमध्ये तुला लपवेल आणि मग आपला हात सुद्धा लावेल, तेव्हा तू माझी पाठ बघशील. आणि तशीच घटना घडली. मोशे देवाची महिमा पाहून जिवंत राहिला फक्त त्या खडकामुळे. मला माहिती आहे चर्चमध्ये बरेच स्कॉलर्स आहेत आणि तुम्हाला कळालं असेल आजचा माझा विषय काय आहे. खडक हा माझा विषय आहे. तारणाचा खडक हा माझा विषय आहे. आणि हा तारणाचा खडक दुसरा कोणी नसून
आमचा धन्य प्रभू येशू ख्रिस्त. पिता म्हणाला, परमेश्वर म्हणाला, कोणी मनुष्य मला पाहून जिवंत राहू शकत नाही, पण ठीक आहे, माझ्याकडे एक जागा आहे, ह्या खडकावर तू उभा राहा आणि ह्या खडकावर जर उभा राहशील तर तू मला पाहू शकशील. किती जणांची इच्छा आहे या ठिकाणी, जे मला ऐकत आहेत फेसबुकवर, जे चर्चची मंडळी आहे, जे चर्चचे लोक आहेत, किती जणांना पॅशन आहे, किती जणांची इच्छा आहे की देवाला पाहावं. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही डायरेक्टली देवाला पाहू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही डायरेक्टली देवाला पाहू शकत नाही. देवाला पाहण्यासाठी तुम्हाला खडकाची गरज आहे. तुम्हाला खडकावर उभं राहणं गरजेचं आहे आणि तो खडक आहे प्रभू येशू ख्रिस्त. येशूच्या शिवाय तुम्ही पित्याकडे जाऊ शकत नाही. येशू म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे पित्याकडे जाण्यासाठी माझ्याद्वारे आल्या वाचून कोणीही पित्याकडे जाऊ शकत नाही. माझ्याद्वारे पाहिल्या वाचून कोणीही देवाची महिमा पाहू शकत नाही. माझ्याद्वारे पाहिल्या वाचून कोणीही देवाला पाहू शकत नाही. देवाचं तेज कोणीही पाहू शकत नाही जोपर्यंत ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही पाहत नाही. प्रियानो, देवाची महिमा आम्हाला पाहायची. मोशेने हट्ट धरला. मोशे म्हणाला की प्रभू, मला तुला पाहायचंय, मला दाखव तुझी महिमा. परमेश्वर मला, ठीक आहे, माझं सगळं चांगुल पण मी तुझ्यासमोर चालवेल, पण तुला खडकावर उभं राहावं लागेल. ह्या माझ्याजवळ एक खडक आहे, ये ह्या खडकावर तू उभं राहा, म्हणजे माझं सगळं गौरव मी तुझ्यासमोरून चालवेल आणि तेव्हा तू मला पाहशील. आज प्रियानो, आम्ही नवीन करारामध्ये जगतो. आज आपण प्रभूला धन्यवाद देऊया की त्याने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आम्हालासाठी दिला आहे, जो आमच्यासाठी तारणाचा खडक आहे. आमेन. जो आमच्यासाठी तारणाचा खडक आहे. त्या खडकाच्या द्वारे पहिले करंथीकरास पहिले पत्र 10वा अध्याय 4थं वचन. करंथीकरास पहिले पत्र 10वा अध्याय 4थं वचन. 1 Corinthians 10:4. पौल त्या ठिकाणी करंथीकराच्या मंडळीला सांगतो, पहिल्या वचनापासून जर कोणी वाचलं तर बरं होईल. करंथीकरास पहिले पत्र 10वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून या ठिकाणी मी तुमच्यासाठी वाचतो, मी वाचतो, जर कोणी वाचत नसेल तर लक्ष द्या. करंथीकरास पहिले पत्र 10वा अध्याय आणि याच्या 4थ्या वचनापासून पुढे पाहूया. आपण खडकाविषयी बघत आहोत, आम्ही खडकाविषयी शिकत आहोत. 10वा अध्याय पहिलं वचन सांगतं, बंधुजन हो, लक्ष द्या माझ्याकडे. करंथीकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय, सगळीकडे माझ्याकडे लक्ष द्या. आणि जर तुमच्याकडे बायबल नसेल तुम्ही ऐका, ज्यांच्याकडे बायबल असेल बायबल उघडा. करंथीकरास पहिले पत्र 10वा अध्याय. पौल म्हणतो करंथीकराच्या मंडळीला, बंधुजन हो, आपले पूर्वज म्हणजे जुने मोशेच्या काळामध्ये सर्व इस्रायली लोक ज्यांना मिस्रातून बाहेर काढलं होतं आणि ज्यांना कनान देशाकडे नेत होते, ते सर्व पूर्वज. आता पौल म्हणतो की बंधुजन, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले. ओके, 3रं वचनापर्यंत. 4थं वचन बघा काय म्हणतो, आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते. पूर्वज मोशेच्या काळामध्ये जे लोक खडकातून पाणी पित होते, ते आध्यात्मिक पाणी पित होते आणि ते पाणी त्या आध्यात्मिक खडकातून निघत होतं. जो खडक त्यांच्या मागून चालत होता, म्हणजे जिथे जिथे ते जात होते, मिस्रापासून तर कनान देशापर्यंत जो त्यांचा 40 वर्षाचा प्रवास होता, त्या प्रत्येक ठिकाणी खडक त्यांच्या सोबत होता. त्या प्रत्येक ठिकाणी आध्यात्मिक पाणी त्या ठिकाणी होतं. त्या प्रत्येक ठिकाणी प्रभू येशू त्यांच्या सोबत होता. व्हेरी क्लिअर इन द ओल्ड टेस्टमेंट. आपण म्हणतो की येशू ख्रिस्त फक्त नवीन करारामध्ये. या ठिकाणी पौल स्पष्ट म्हणतो की आमचे पूर्वज जे मिस्रातून बाहेर आले, गुलामगिरीतून बाहेर आले आणि कनान देशाकडे जाऊ लागले, 40 वर्षाचा त्यांनी प्रवास केला, ते सर्व, 4थं वचन, ते सर्व लोक आध्यात्मिक पाणी पिऊ लागले आणि जो आध्यात्मिक खडक त्यांच्या सोबत चालत असे, त्या खडकातून ते सतत पाणी पित होते. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त सदैव त्यांच्या सोबत होता. तो आध्यात्मिक खडक येशू खडक आहे. प्रेज लॉर्ड. पुढे तो काय सांगतो, 4थं वचन पुन्हा वाचूया. आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते. पुढे बघा, तो खडक तर ख्रिस्त होता. तो खडक कोण होता? तो खडक
ख्रिस्त होता. चौथं वचन, या गोष्टीविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. चर्च, तुम्ही अजाण असावे अशी देवाची मुळीच इच्छा नाही. आम्ही सुद्धा त्या प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेला खडकातून दररोज ते आध्यात्मिक पाणी पिऊन तृप्त झालं पाहिजे. येशू आमचा खडक आहे. प्रभू येशू, जीसस इज द रॉक ऑफ आवर सल्वेशन. जुन्या करारामध्ये सुद्धा स्तोत्रकर्ता 18 अध्याय 2 वचन, स्तोत्र 18 आणि 2 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, द लॉर्ड इज माय रॉक, द लॉर्ड इज द रॉक ऑफ माय सल्वेशन. माझ्या तारणाचा खडक आहे परमेश्वर. दावीद कोणाविषयी बोलत होता? प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलत होता. पहिले शमूएल 2 अध्याय 2 वचन, पहिले शमूएल 2 अध्याय आणि 2 वचन. पहिले शमूएल, जर कोणी असेल तर टाईप करा हे वचन मी जे सांगतो, म्हणजे बाकीच्यांना नोटिफिकेशनमध्ये कळेल. हे जे वचन मी सांगतो तर तुम्ही टाईप केलं तर बाकीच्यांना पण ते लक्षात येईल. पहिले शमूएल 2 अध्याय, पहिले मी आता सांगितलं स्तोत्र 18:2 मध्ये स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, द लॉर्ड इज माय रॉक, द लॉर्ड इज द रॉक ऑफ माय सल्वेशन. प्रभू माझ्या तारणाचा खडक आहे. पहिले शमूएल 2 अध्याय 2 वचन, देर इज नो रॉक लाईक अवर लॉर्ड. आमच्या परमेश्वरासारखा खडक दुसरा कोणीही नाही. स्तोत्र शमूएल म्हणतो. अजून एक वचन सांगतो, 2 शमूएल 22 अध्याय 2 वचन, द लॉर्ड इज माय रॉक. परमेश्वर माझा गड आहे, माझा खडक आहे, माझा उंच खडक आहे. 2 शमूएल 22:2. हालेलुया. नवीन करारामध्ये या मत्ते 16:18 मध्ये काय सांगतो? मत्ते 16:18 मध्ये आम्हाला ठाऊक आहे, एक फार महत्वाची घटना घडते. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसोबत बसलेला आहे. लक्ष द्या माझ्याकडे, सगळे माझ्याकडे लक्ष द्या. मत्ते 16 आणि याच्या 18 वचनामध्ये एक घटना आहे. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसोबत त्यांना काही शिकवत होता. एका खोलीमध्ये तो बसला होता आणि आपल्या शिष्यांना एक प्रश्न करतो. लक्ष द्या या ठिकाणी. येशू आपल्या शिष्यांना प्रश्न करतो. तो म्हणतो की लोक मला काय म्हणून म्हणतात? लोक मला काय म्हणून संबोधतात? व्हॉट डू द पीपल से अबाउट मी? हु एम आय? मी कोण आहे? मी कोण आहे? तर लोक शिष्य त्याला म्हणतात, कोणी म्हणतात तुम्ही एलिया आहात, कोणी म्हणतात तुम्ही यशया आहात, कोणी म्हणतात तुम्ही संदेष्टापैकी कोणी एक आहात. मग येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की बाबा ठीक आहे, लोकांना काही म्हणू द्या, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? व्हॉट डू यू थिंक? हु एम आय फॉर यू? मी तुमच्यासाठी कोण आहे? येशू शिष्यांना विचारतो. तेव्हा पेत्र उभं राहून म्हणतो की आपण ख्रिस्त आहात, जिवंत देवाचे पुत्र. आपण ख्रिस्त आहात, जिवंत देवाचे पुत्र. पेत्र सांगतोय. तेव्हा येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचेन. लक्ष द्या, ऍक्शनकडे लक्ष द्या. तो म्हणतो तू पेत्र आहेस. पेत्राचा अर्थ ग्रीकमध्ये पेट्रॉस, पेट्रॉस म्हणजे खडक. येशू त्याला म्हणतो तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचेन. हालेलुया. तू पेत्र आहेस खरा, पण या खडकावर मी आपली मंडळी रचेन, जिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही एक चालणार नाही. मरणाचं या मंडळीसमोर काही चालणार नाही. सैतानाचं या मंडळीसमोर काही एक चालणार नाही. अशी हा खडक आहे. या खडकावर जर तुम्ही उभा आहे, जर मंडळी खडकावर स्थित आहे, तर अधोलोकाच्या द्वाराचं काही एक चालणार. तो म्हणतो तू पेत्र आहेस, या खडकावर मी आपली मंडळी रचेन. मत्ते 16 वाचा. आणि पुढे तो म्हणतो की मी तुला जीवनाच्या किल्ल्या देतो, मरणाच्या नाही. ज्याच्या हाती जीवनाच्या किल्ल्या आहेत त्याला मरण कधी येणार नाही. कधी कधी पडल्या रात्रीचं आम्हाला भीती वाटते की आज रात्री मी मरतो का काय. बऱ्याच हार्ट पेशंटला असं वाटतं की रात्र हे निघून गेली, सकाळी उठल्यावर म्हणतात प्रभू धन्यवाद, तुम्हाला जिवंत ठेवलंस. शाश्वती नाही, भीती नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या, जर खडकावर तुम्ही स्थिर आहात, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर तुम्ही स्थापन झालेले आहात, तर तुमच्या हाती जीवनाच्या किल्ल्या आहे, स्वर्गीय राज्याच्या किल्ल्या परमेश्वर देतो. मत्ते 16 आणि 18 वचनापासून पुढे तुम्ही वाचा. नंतर प्रभू त्या ठिकाणी म्हणतो की पेत्रा, धन्य तुझी, जे तू बोललास हे तू रक्त आणि मांस याच्याद्वारे नाहीये, शारीरिक बोलला नाही तू, माझ्या पित्याने तुला ते प्रगट केलेलं आहे. माझ्या पित्याने तुला प्रगट केलेलं आहे. जे तू बोललास स्वतःच्या मनाने, स्वतःच्या बुद्धीने बोलला नाहीस, पण जे तू बोललास माझ्या पित्याने तुला प्रगट केले.
तू पेत्र आहेस आणि या खडकावर, स्वतःला तो सांगतो, या खडकावर मी आपली मंडळी रचेन, जिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. मी तुला जीवनाच्या किल्ल्या देतो, स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या तुझ्या हातामध्ये देतो. आणि पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने त्या किल्ल्या दिल्या, त्या चाव्या दिल्या. आज स्वर्गीय राजाच्या द्वाराच्या चाव्या आज आमच्या हातामध्ये आहे. हालेलुया. ते धन्य आशा आमच्याकडे आहे, फक्त बोलण्यासाठी नाही प्रियांनो, ही सत्यता आहे. दिस इज फॅक्ट, दिस इज ट्रूथ. हालेलुया. हे खरं आहे. प्रेज लॉर्ड. तो म्हणतो माझी मंडळी मी रचेन, माझं चर्च मी स्थापन करेल. प्रभू येशू ख्रिस्त आपली मंडळी रचण्यासाठी या पृथ्वीवर आलेला आहे, या जगात आलेला आहे. सर्वात मोठं काम क्रुसावर जाऊन अवघ्या जगासाठी पापाचं प्रायश्चित करणं हे होतं. आणि त्यानंतर आपली मंडळी रचणं हे त्याचं एक फार मोठं कारण. तो म्हणतो मी आपली मंडळी रचेन. चर्च ही प्रभू येशू ख्रिस्ताने रचलेली आहे आणि तो स्वतः कोनशिला आहे, तो स्वतः खडक आहे, तो स्वतः रॉक ऑफ द साल्वेशन आहे. हालेलुया. मोशेला परमेश्वर म्हणतो कोणीही मनुष्य मला पाहून जिवंत राहू शकला नाही, पण माझ्याकडे एक जागा आहे, माझ्याकडे एक जागा आहे, इथे तू उभं राहा म्हणजे तू मला पाहू शकेल. जर तुम्हाला देवाची महिमा पाहिजे आहे, देवाचं गौरव पाहिजे प्रियांनो, हालेलुया, देवाची महिमा तुम्हाला जर पाहिजे, देवाचं चांगुलपण तुम्हाला पाहिजे, देवाची ग्लोरी जर तुम्हाला पाहिजे, मी तुम्हाला सांगतो तुम्हाला खडकावर उभं राहावं लागेल. खडकाशिवाय कोणीही देवाला पाहू शकत नाही. त्या ख्रिस्ताशिवाय कोणीही देवाचं चांगुलपण पाहू शकत नाही. इफ यू वॉन्ट टू सी द गुडनेस ऑफ गॉड, देवाची दया जर तुम्हाला पाहिजे, देवाची करुणा जर तुम्हाला पाहिजे, देवाचं आरोग्य जर तुम्हाला पाहिजे, देवाचं प्रेम जर तुम्हाला पाहिजे, तर तुम्हाला खडकावर उभं राहावं लागेल. खडकाशिवाय देवाचं चांगुलपण तुम्ही पाहू शकणार नाही. पुन्हा बघा निर्गमच्या पुस्तकामध्ये मोशे म्हणतो प्रभू मला दाखव, मला तुझं तेज दाखव. हे परमेश्वर म्हणतो की माझं तेज पाहून कोणी मनुष्य जगला नाही, पण माझ्याकडे एक जागा आहे, या खडकावर तू उभा राहा म्हणजे तू मला पाहू शकशील. खडकावर उभ्या राहिल्याशिवाय देवाच्या चांगुलपणाचा अनुभव आम्ही करू शकत नाही. स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो ओ टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड. चख कर जानो की परमेश्वर कितना भला आहे. देव किती चांगला याचा अनुभव घेऊन पहा. पण हा अनुभव कसा येईल, देवाच्या चांगुलपणाचा अनुभव कसा येईल प्रियांनो? खडकाशिवाय, खडकावर स्थिर राहिल्याशिवाय, खडकावर उभं राहिल्याशिवाय देवाचा चांगुलपणा तुम्ही आणि मी पाहू शकणार नाही. खडकावर उभं राहिल्याशिवाय देवाचं चांगुलपण तुम्ही आणि मी पाहू शकणार नाही. नॉट पॉसिबल. यू नीड टू स्टँड फर्म ऑन द रॉक. खडकावर स्थिर उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. आमेन. माझा या संदेशाचा दुसरा भाग मी पुढच्या रविवारी शेअर करणार आहे, कारण अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि तो प्रॉफेटिकल आहे. आतापर्यंत मी तुम्हाला खडकाविषयी सांगितलं. प्रभू येशू हा जीवनाचा खडक आहे. आणि जसं आपण वचन पाहिले 1 कोरिंथ 10:4 मध्ये पौल सांगतो आपल्या मंडळीला, करंथीकराच्या मंडळीला, की आमचे पूर्वज त्या खडकातून पाणी प्याले. तो खडक त्यांच्यासोबत निरंतर चालत गेला आणि तो खडक दुसरा कोणी नसून प्रभू येशू ख्रिस्त होता. आमेन. स्तोत्रकर्ता दावीद 18 अध्याय 2 वचनामध्ये म्हणतो की द लॉर्ड इज माय रॉक. परमेश्वर माझा खडक आहे. 1 शमूएल 2:2 मध्ये म्हणतो की आमच्या परमेश्वरासारखा दुर्ग, आमच्या परमेश्वरासारखा खडक कोणी नाही. 2 शमूएल 22:2 मध्ये पुन्हा शमूएल म्हणतो की द लॉर्ड इज माय रॉक. परमेश्वर माझा गड आहे, परमेश्वर माझा खडक आहे. आणि मत्तई 16 मध्ये आणि 18 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो पेत्राला की जे तू बोललास, शिष्यांना तू विचारतो की लोक मला काय म्हणून म्हणतात, कोणी म्हणतात संदेश ते, कोणी काय म्हणतात. येशू म्हणतो तुम्ही काय सांगा, तुम्ही मला काय म्हणून म्हणता. तेव्हा पेत्र म्हटला की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो की धन्य बर्योना, शिमोन बर्योना, पेत्रा, धन्य तुझी, कारण तू जे बोलला रक्त आणि मांस याच्या योगे बोलला नाही, तुझ्या बुद्धीने, तुझ्या शरीराने तू बोलला नाही, पण जे तू बोलला ते देवाने तुला प्रगट केलेलं आहे, पित्याने प्रगट केलेलं आहे. आणि तू पेत्र आहेस, पण या खडकावर स्वतःला तू दाखवतो, या खडकावर मी आपली मंडळी रचेन, जिच्या पुढे
अधोलोकाच्या द्वाराचं काही एक चालणार नाही. अधोलोकाच्या द्वाराचं काही एक चालणार नाही असं परमेश्वर त्याला सांगतो. हालेलुया. आणि तो पुढे तो म्हणतो की जीवनाच्या किल्ल्या मी तुझ्या हाती देतोय. आज जे खडकावर स्थिर आहे, जे प्रभूच्या मंडळीमध्ये त्याचे सहभागी आहेत, ख्रिस्ताच्या मंडळीचे भाग आहेत, त्यांच्या हाती जीवनाच्या आणि स्वर्गीय राज्याच्या किल्ल्या आहेत. तुम्ही आम्ही पेत्र आहोत. आमच्यावर विश्वासणाऱ्यावर मंडळी स्थापन असते. तुमच्या आणि माझ्यावर मंडळी स्थापन आहे. आमच्यावर ख्रिस्ताने आपली मंडळी स्थापन केली आहे. तो ख्रिस्त कोनशिला आहे, तो बेसमेंट आहे. प्रभू येशू स्वतः बेसमेंट आहे. त्याच्यावर आम्ही जिवंत धोंडे म्हणून एक इमारत रचलेली आहे. तुम्ही आणि मी, प्रत्येक बिलीवर, प्रत्येक विश्वासणारा जिवंत धोंडा आहे. आपण नेहमी घर बांधतो किंवा एखादी बिल्डिंग बांधतो तर आम्हाला बेसमेंटकडे जास्त लक्ष द्यावं लागतं, नाही का? आता सध्या तुम्हाला गुड न्यूज मी सांगत आहे की आमचा प्रेयर हॉल तयार होत आहे. शांतीपुरामध्येच माझ्या वडिलांचं जे घर आहे त्या ठिकाणी एक प्रेयर हॉल तयार होत आहे आणि तो आम्हाला सुद्धा मिळणार आहे वापरण्यासाठी. आम्ही इतक्या वर्षापासून प्रार्थना करत होतो की एक चांगली जागा, परमनंट जागा आम्हाला पाहिजे. माझ्या डॅडींचे मी आभार मानतो की त्यांनी, परमेश्वराने त्यांना सांगितलेलं आहे, त्यांना त्यांच्या अंतःकरणामध्ये टाकलं की ह्या जागेमध्ये मी देवाचं मंदिर बांधेल, देवाचं प्रेयर हॉल बांधेल जिथे आम्ही प्रार्थना करू. तर त्या ठिकाणी जरा सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे. रोज मी त्या ठिकाणी जातो तेव्हा ते मजूर लोक काम करताना मी पाहिलं आणि ते जे खड्डे खणतात आणि खोलवर तो पाया घालतात, मजबूतीकरण तिथे करतात, सिमेंट आणि कॉन्क्रीट तिथे लावतात, खडी आणि रेतीचा एक चांगला घोळ तयार करून त्या ठिकाणी पक्क त्या ठिकाणी ते बसवतात. मेजरमेंट आणि माप व्यवस्थित असं करून. तेव्हा मी म्हणतो की किती छान आहे. आणि खड्डा खणताना तोपर्यंत ते खाली खंदत गेले जोपर्यंत खडक लागला नाही. खालचा जो खड्डा खंदत गेले तो इतका खोल खंदत गेले जोपर्यंत खडक लागत नाही. खडक लागल्यावर ते थांबले, कारण खडकावर जर घर उभं आहे तर ते नेहमी मजबूत असतं. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या तारणाचा खडक आहे. ही इज अ स्ट्रॉंग फाउंडेशन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी विश्वासणारे जिवंत धोंडे एकावर एक रचून एक इमारत तयार होते. बायबल आम्हाला सांगतं येशू खडक आहे आणि तुम्ही विश्वासणारे जिवंत धोंडे एकावर एक रचून इमारत तयार होते. प्रत्येकाला त्या भिंतीमध्ये, त्या इमारतीमध्ये एक स्पेसिफिक जागा आहे. हा धोंडा इथे राहील, तो धोंडा तिथे राहील, तो तिथे फिट होतो, हा इथे फिट होतो, तो धोंडा तिथे फिट होतो, हा खालचा आहे, बेसमेंट आहे, हा बेसमेंटवर हा धोंडा आहे, हा वरचा धोंडा आहे. प्रत्येकाला आपापली जागा परमेश्वराने दिलेली आहे. प्रत्येकाला मंडळीमध्ये आपापलं स्थान आहे, प्रत्येकाला आपापली सेवा आहे. पण ही इमारत जर खडकावर नाही तर ती इमारत टिकणार नाही. अनेक मंडळी येतात, अनेक सेवकाई येते, खूप चांगली चालते, सुरुवातीला खूप छान वाटतं, पण ढासळते, पडते. फार मोठा डामडौल असतो पण शेवटी तो पडतो. पण ती मंडळी खरी मंडळी आहे जी पहिल्यापासून चालत आलेली आहे आणि टिकून आहे, कारण तिचा पाया ख्रिस्त आहे. प्रियानो, ज्या चर्चमध्ये मी पाळक म्हणून सेवा करतो, न्यू लाईफ चर्च औरंगाबाद, न्यू लाईफ चर्च, ही मंडळी परमेश्वराने मला दिलेली आहे. आणि मी हा प्रयत्न करत आहे की चर्चचा प्रत्येक सभासद हा त्या मंदिराचा, त्या चर्चचा लिव्हिंग स्टोन व्हावा, जिवंत धोंडा व्हावा, ख्रिस्त आमचा खडक व्हावा. महत्त्वाची गोष्ट. जर ख्रिस्त आमचा खडक नाही आहे तर ही मंडळी काही कामाची नाही. आमची ही मंडळी, मी तुला सांगतो, ज्या मंडळीमध्ये तुम्ही आणि मी सेवा करत आहोत, ही मंडळी ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर स्थापित आहे आणि म्हणून ही कधी ढळणार नाही, ही कधी पडणार नाही. हालेलुया, आमेन म्हणा. कधी पडणार नाही. ही वाढत जाईल, स्थिर राहील, मजबूत राहील, देवाचा गौरव करत राहील, कारण ख्रिस्त हा पाया आहे, ख्रिस्त हा खडक आहे. तुम्हाला माहित आहे मत्तयाचा 7 अध्यायामध्ये आम्ही पाहतो नेहमी की दोघांनी घर बांधले. एका शहाण्या इसमाने घर बांधले, खडकावर बांधले. मूर्खाने घर बांधले, वाळूवर बांधले. आणि मग पूर आला, पाऊस आला, वारा आला, त्या घराला लागला, दोन्ही घराला लागला. पण जे घर खडकावर बांधलं होतं ते स्थिर राहिलं, पण जे घर वाळूवर होतं ते कोलॅप्स झालं, ते अगदी पडलं. आमचा पाया मजबूत पाहिजे आणि मजबूतीकरण फक्त प्रभू येशू ख्रिस्त देतो. ओन्ली जीसस इज अवर स्ट्रॉंग फाउंडेशन. फक्त येशूच आम्हाला मजबूत पाया आहे. त्याच्याशिवाय दुसरा कोण शिला नाही. येशूशिवाय दुसरा पाया नाही आहे. आपलं जीवन ख्रिस्तावर मजबूत करा.
नॉट ओन्ली चर्च. मी फक्त चर्चविषयी बोलत नाही. जे मला ऐकत आहे मी तुम्हाला सांगतोय की तुमचं जीवन, तुमचं व्हेरी लाईफ ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर स्थिर करा. जर तुम्ही स्थिर कराल, कितीही संकट येऊ द्या, जीवनात कितीही प्रॉब्लेम्स येऊ द्या, तुम्ही हार मानणार नाही, तुम्ही ढासळणार नाही, प्रभू तुम्हाला पडू देणार नाही. कारण तुमचा पाया मजबूत आहे, तुमचा बेसमेंट स्ट्रॉंग आहे. तुमचा पाया मजबूत आहे. पाया मजबूत करा, बेसमेंट स्ट्रॉंग करा, मजबूत राहा आणि प्रभूमध्ये राहा. जीवनात जगात संकट येणार नाही असं नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार केल्यानंतर बरेच फॉल्स टीचिंग देतात. येशूचा स्वीकार केल्यानंतर तुम्हाला काही दुःख होणार नाही, तुम्हाला तुमच्या जीवनात संकट येणार नाही, तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही मरणार नाही, तुम्हाला आजार येणार नाही, तुम्हाला दुःख होणार नाही असं शिकवतात. नाही, बायबलमध्ये असं कुठे लिहिलेलं आहे. उलट प्रत्येक शिष्य त्याने संकटातून गेले, दुःखातून गेले, पण त्याचा शेवट फार चांगला आहे. त्या घरावर, जे घर खडकावर लागलं होतं, बांधलं होतं, त्याच्यावर सुद्धा पाऊस पडला, त्याच्यावर सुद्धा पूर आला, त्याच्यावर सुद्धा वाराचा फटका बसला. त्या घराला सुद्धा तेच लागलं जे दुसऱ्या घराला लागलं, पण ते पडलं नाही. एक लक्षात घ्या. तर ख्रिस्तामध्ये आम्ही स्थिर आहोत. संकट किती येऊ द्या, आजार किती येऊ द्या, त्रास किती येऊ द्या, प्रभू आम्हाला पडू देणार नाही. तो आपला हात धरून, आमचा उजवा हात धरून आम्हाला उचलेल, आम्हाला तो स्थिर करेल. हालेलुया. भिवू नका, घाबरू नका, प्रभू तुमच्यासोबत आहे. प्रियानो, मला दानिएलचं पुस्तक 2रा अध्याय आणि 2ऱ्या अध्यायामधून अत्यंत महत्त्वाचं प्रॉफेसी सांगायची, जी प्रॉफेसी सर्व प्रॉफेसीपेक्षा श्रेष्ठ प्रॉफेसी आहे. पूर्ण बायबलमध्ये जी भविष्यवाणी आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची भविष्यवाणी, त्यानंतर सर्वात दुसरी महत्त्वाची भविष्यवाणी आहे, ती भविष्यवाणी आहे दानिएल याचं पुस्तक, याचा 2रा अध्यायामध्ये, आणि अत्यंत प्रॉफेटिक आहे. ॲक्च्युली आज मी ते सांगणार होतो, पण आपल्याकडे वेळ भरपूर झालेला आहे. पुढच्या रविवारी ह्याच संदेशाचा दुसरा भाग मी घेणार आहे, द 70 वीक्स ऑफ डॅनियल. लिहून घ्या किंवा इथे टाईप करा तुम्ही तुमच्या या फेसबुकवर. नेक्स्ट संडे द वर्ड ऑफ गॉड इज फ्रॉम डॅनियल टू द 70 वीक्स ऑफ डॅनियल. दानिएलाचे 70 सप्तके. आणि ह्या दानिएलच्या 70 सप्तकावर क्षमा करा, दानिएल 9 मध्ये आहे, डॅनियल चॅप्टर 9 मध्ये 70 वीक्स विषय सांगितलेलं आहे. पण दानिएलाचं पुस्तक 2रा अध्यायामध्ये एका स्वप्नाचं, नबुकदनेस्सर राजाला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नाचा अर्थ दानिएल त्या ठिकाणी नबुकदनेस्सराला सांगतो. आणि ते जे स्वप्नामध्ये जे स्वप्न पडलं, परमेश्वराने त्या नबुकदनेस्सर राजाला दानिएलाच्या द्वारे पूर्ण टाइमलाईन दाखवलेली आहे. प्रारंभापासून शेवटापर्यंत काय होणार आहे, कोणकोणते राज्य येणार आहे, कोण सुपर पॉवर उदयास येणार आहे आणि कसा त्यांचा नाश होणार आहे. मी डेट वाईज आणि क्रॉनॉलॉजिकली मी तुम्हाला पुढच्या रविवारी ते शिकवणार आहे. आय एम गोइंग टू टीच यू. कारण तो याच संदेशाचा दुसरा भाग आहे. थोडक्यामध्ये तुम्हाला सांगू द्या, सोन्याचं राज्य येईल असं दानिएलाला नबुकदनेस्सराला सांगितलं. सोन्याचं राज्य, चांदीचं राज्य, पितळाचं राज्य, लोखंडाचं राज्य. पण मग आकाशातून एक खडक निघेल. तुम्ही बरोबर ऐकलं, आकाशातून एक खडक येईल आणि तो त्या मूर्तीवर पडेल आणि त्या मूर्तीचा भुगा करेल आणि तो खडक वाढून एक मोठा पर्वत होईल आणि सर्व पृथ्वी व्यापून टाकेल. हालेलुया. तो खडक प्रभू येशू ख्रिस्त आहे. ही भविष्यवाणी दानिएलाला सांगितली होती. आणि तो कसं देवाचं राज्य पूर्ण पृथ्वीवर येईल. आपण प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा तीच प्रार्थना शिष्यांना सांगितली की तुम्ही प्रार्थना करता तेव्हा म्हणा की हे स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाते, तुझं राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. आणि ते राज्य येणार आहे. ही भविष्यवाणी, जे देवाचं राज्य, आम्ही जी प्रार्थना करतो, तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. ही जी प्रार्थना आहे, ही जी भविष्यवाणी आहे, ही पूर्ण होणार आहे. ही आमची प्रार्थना ऐकण्यात येईल, कारण त्याच्याविषयी भविष्यवाणी दानिएलचं पुस्तक 2ऱ्या अध्यायामध्ये केलेलं आहे. डॅनियल 2 मध्ये जो मोठा पाषाण स्वर्गातून आला, त्या मूर्तीवर पडला आणि त्या मूर्तीचा पूर्ण चुरा केला आणि मग तो पाषाण मोठा होऊन सर्व पृथ्वीला व्यापून टाकला. तो पाषाण दुसरा कोणी नाही, ख्रिस्त आहे. तो पर्वत दुसरा कोणी नाही, चर्च आहे.
देवाचं राज्य आहे, द किंगडम ऑफ गॉड. जगाचं राज्य निघून जाईल आणि देवाचं राज्य स्थापन होईल. मी पुढच्या रविवारी प्रॉफेसीवर बोलणार आहे की कशा प्रकारे कोणते राज्य आलेले आहेत, कोणते कोणते सुपर पॉवर या जगामध्ये आलेले आहेत. आज अमेरिका हा सुपर पॉवर आहे, तो कसा सुपर पॉवर आहे, पण यापेक्षाही सुपर सुपर पॉवर येणार आहे, अति सुपर पॉवर, प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य, द किंगडम ऑफ गॉड. याविषयी मी पुढच्या रविवारी बोलणार आहे. आवर्जून या, इतरांना आणा, अनेक लोकांना सांगा, शेअर करा. आजचा पण व्हिडिओ तुम्ही शेअर करा, जितके आहेत शेअर करा, लाईक्स द्या, कमेंट्स द्या. कमेंट देण्यापेक्षा शेअर करा, इतरांना दाखवा, सांगा. सर्वजण आशीर्वाद व्हायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. तर याचा पुढचा भाग, आजच्या ह्या संदेशाचा पुढचा भाग जो आहे, दानिएलचं पुस्तक 2रा अध्याय, यातून मी पुढच्या रविवारी बोलणार आहे. सतर्क राहा, वेळेवर या. शार्प 10 वाजता तुम्ही जॉईन करा फेसबुकवर आणि देवाच्या वचनातून आपण शिकणार आहोत. हालेलुया. यावेळेस आपण बंद करूया. मी प्रभूला धन्यवाद देतो की त्यांनी सुंदरशी संधी आम्हाला दिलेली आहे वचनातून आम्हाला शिकण्यासाठी. आम्ही खडकाविषयी पाहिलं. मोशेने हट्ट धरला होता पित्याकडे की मला तुझं तेज दाखव. परमेश्वर, मला माझं चांगुल पण मी तुझ्या समोरून चालवेन, पण तू मला पाहू शकणार नाही, पण मी एक जागा तयार केली, या खडकावर तू उभं राहा, म्हणजे तू मला पाहशील. आणि तो खडक दुसरा कोणी नसून आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या खडकावर आमचं मजबूत पाय असणं. आपलं जीवन मंडळी तर खडकावर आहे, पण तुम्ही तुमचं जीवन त्या खडकावर स्थिर करा. तुम्ही कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकाल. नक्कीच कोणते प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, हा माझा विश्वास आहे. देवाचं वचन आम्हाला शाश्वती देतं. या आपण यावेळेस प्रार्थना करूया, प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. थँक्यू लॉर्ड जीसस. महिमा हो प्रभू. डोळे झाकूया, प्रार्थना करूया, प्रार्थना करूया. आपलं लक्ष प्रभूकडे लावूया. थँक्यू लॉर्ड जीसस. प्रभू येशू, आम्ही तुझे उपकार मानतो. पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो की तू आमच्यासाठी एक खडक दिलास. आम्ही तुझं तेज पाहावं, आम्ही तुझं महिमा पाहावी, आम्ही तुझी ग्लोरी पाहावी, आम्ही तुझं चांगुलपणाचा अनुभव घ्यावा. म्हणून परमेश्वरा, तू आमच्यासाठी खडक निर्माण केलेला आहे. तू म्हणतो माझ्यापाशी एक जागा आहे, माझ्याकडे एक जागा आहे, या खडकावर तू उभे राहा, असं मोशेला म्हटलं. आज तेच तू आम्हाला सांगतोय. पित्या, तू आम्हा प्रत्येकाला ऐकणाऱ्याला ते सांगत आहे. तू म्हणतोस की माझ्यापाशी जागा आहे, माझ्याकडे जागा आहे. आय हॅव अ प्लेस विथ मी. स्टँड ऑन दिस रॉक. या खडकावर तुम्ही उभे राहा, म्हणजे माझं चांगुलपण तुम्ही पाहाल. प्रभू पित्या, प्रभू येशू ख्रिस्त तुझा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, हा खडक तू आम्हाला दिलास. आम्ही तुझे आभार मानतो. आणि येशू स्वतः म्हणतो, प्रभू येशू, आम्ही तुझे आभार यासाठी मानतो की तू देवाचा खडक होऊन आमच्यासाठी आलास. आणि तू स्वतः म्हणतोस पेत्राला की या खडकावर मी आपली मंडळी रचेन, जिच्या पुढे सैतानाचं, दुःखाचं, संकटाचं, आजाराचं, महामारीचं, कोरोना व्हायरसचं, कोणत्याही संकटाचं काही एक चालणार नाही. हालेलुया. तू आम्हाला जीवनाच्या किल्ल्या देतोस. या मंडळीला, जो या खडकावर आहे, त्या प्रत्येकाला जीवनाच्या प्रभू किल्ल्या तू दिल्या, स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या तू देऊ केलेल्या आहेस. याबद्दल प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो. मी प्रार्थना करतो, माझ्या सर्व ऐकणाऱ्यांना तू आशीर्वादित कर यावेळेस. आय ब्लेस यू इन द नेम ऑफ जीसस. तुम्ही आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचं जे असेल ते म्हणजे ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर आपलं जीवन स्थापन व्हावं, अशी मी प्रार्थना करतो. मे युअर लाईफ बी फर्म in the rock of Jesus Christ, the rock, our rock of salvation, Jesus Christ. तुम्ही जॉबसाठी चिंतित आहात, तुमच्या घरामध्ये अशांतता आहे म्हणून तुम्ही प्रॉब्लेममध्ये आहात, चिंतित आहात. तुमची नोकरी गेलेली म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम आहे. तुम्ही आजारी आहात म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम आहे. तुम्हाला फायनान्शियली तुटवडा आहे म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? काहीही प्रॉब्लेम असू द्या, मी तुम्हाला सांगतो, तुमचं जीवन ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर तुम्ही स्थापित करा प्रियांनो. हे सर्व प्रॉब्लेम भुशासारखे उडून जातील. जसा शेतामध्ये गव्हापासून भुसा वेगळा केला जातो, एक हवा येते आणि सगळा भुसा उडून जातो, तसे तुमचे प्रॉब्लेम कितीही मोठे असू द्या, भुशासारखे उडून जातील. जर तुमचं जीवन, तुमचं लाईफ तुम्ही ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर स्थिर केलं. हालेलुया. कसं स्थिर कराल? तुम्ही मला पास्टर हो, मला स्थिर करायचंय माझं जीवन ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर. कसं कराल? याच्याद्वारे
वचनाद्वारे, वचनामध्ये स्थिर राहा, बायबल वाचा, बायबल स्टडीला या. दर शुक्रवार आम्ही बायबल स्टडी घेतो संध्याकाळी 8 वाजता, एव्हरी फ्रायडे 8 वाजता झूमवर असते. तुमची इच्छा असेल फोन करा, मित्रांना विचारा, कोणाला तरी विचारा, आणि बायबल स्टडी हा खडक आहे. देवाचं वचन, प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचं वचन म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला खडक म्हटलेलं आहे. जर येशू वचन आहे आणि येशू खडक आहे, तर वचन खडक आहे. येशू जर वचन आहे, येशू जर खडक आहे, तर वचन सुद्धा खडक आहे. हे खडक आहे, याच्यावर ही पाया आहे आमचा. देवाचं वचन आमचा पाया आहे, या पायावर राहा. हालेलुया. मे द लॉर्ड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो, प्रभू तुम्हाला सहाय्य करो. वचनाच्या खडकावर, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर तुम्ही स्थापन व्हावं. इन द नेम ऑफ जीसस, इन द नेम ऑफ जीसस, मे यू बी ब्लेस. चला प्रार्थना करा. तुम्ही सर्व प्रार्थनेमध्ये या. वी आर प्रेइंग, वी आर प्रेइंग. मध्ये मध्ये मी तुमच्याशी बोलतो. प्रार्थनेमध्ये या. म्हणा, प्रभू मला वचनामध्ये स्थिर कर. म्हणा, प्रभू मला ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर मजबूत ठेव. मला तुझ्या खडकावर मजबूत ठेव. ख्रिस्ताच्या ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर मला स्थिर उभं कर. माझा पाय डळमळू देऊ नकोस. माझा पाया मजबूत कर. मला स्ट्रॉंग बनव. संकट कितीही आली तर त्या संकटाला मी थांबू शकत नाही, पण ते संकटाचा प्रभाव माझ्यावर पडणार नाही. जसं खडकावर बांधलेल्या त्या घरावर किती संकट आली पण ते घर पडलं नाही, तसं तू मला मजबूत बनव प्रभू. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. मी प्रार्थना करतो ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझं सामर्थ्य तू दे. खडकाचं सामर्थ्य दे, वचनाचं सामर्थ्य दे, तुझ्या वचनाचं सामर्थ्य दे. त्यांचं जीवन ख्रिस्त म्हटल्या खडकावर उभार, म्हणजे वचनावर त्यांचं जीवन उभार. मजबूत कर. तुझं वचन आम्हाला मजबूत करतं. तुझं वचन आमच्यासाठी ख्रिस्त म्हटलेला खडक आहे. देवा, तुझं वचन आमच्यासाठी ख्रिस्त म्हटलेला खडक आहे. सर्व गोष्टीपेक्षा उच्च तुझ्या वचनाला तू स्थान दिलं. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, देवा तुझं वचन कधी नाहीसं होणार नाही. तो खडक कधी ढळणार नाही. अढळ असा खडक आहे. आम्ही तुझे आभार मानतो. ऐकणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या फॅमिलीमध्ये तू आशीर्वाद कर. जे आजारी आहेत आज तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो. बी हील्ड इन जीसस नेम. आरोग्य स्वीकारा. बरे व्हा येशूच्या नावाने, बरे व्हा येशूच्या नावाने. सर्व फायनान्शियल प्रॉब्लेम निघून जाओ. सर्व प्रकारचे आग, सर्व प्रकारचे आजार, रोगराई, संकट, जुनाट आजार येशूच्या नावाने निघून जाओ. सर्व प्रकारची व्याधी येशूच्या नावाने निघून जाओ. सर्व प्रकारचे प्रॉब्लेम्स तुमच्या जीवनामध्ये निघून जाओ. घरामधली सर्व अशांतता येशूच्या नावाने निघून जाओ. आय रिब्युक दॅट स्पिरिट ऑफ कमोशन अँड कन्फ्युजन इन एव्हरी हाऊस इन द नेम ऑफ जीसस. प्रत्येक अडखळण्याच्या शक्तीला मी येशूच्या नावाने हडकून लावतो. प्रत्येक अडखळण, सैतान जो अडखळण आणतो त्या सर्व अडखळण्याच्या शक्तीला येशूच्या नावाने धमकावतो. आय बाइंड यू स्पिरिट ऑफ डार्कनेस इन जीसस नेम. सर्व अशांतता निघून जाऊ दे. गरिबीच्या आत्म्याला येशूच्या नावाने मी धमकावतो. I rebuke the spirit of poverty in the name of Jesus. Get out from this house. And I release, Lord, your blessing, your prosperity over your people. They may not lack anything. They will have their daily bread. रोजची भाकर त्यांना मिळेल. प्रार्थना करतो, स्पर्श कर तुझ्या लोकांना. सर्व गरजा मला ठाऊक नाही, but I pray for every need that you have right now. Right now, right now. Come on, come on. Right now. God is releasing his blessing. If you are ready, if you have the will, जर तुमची इच्छा आहे, प्रभू ते आशीर्वाद तुम्हाला दे. तुमची इच्छा नाही मिळणार नाही. मी पुन्हा सांगतो, इच्छेवर अवलंबून आहे. गॉड इज रिलीजिंग. कम ऑन, रिसीव इट. स्वीकार करा, स्वीकार करा, स्वीकार करा. सर्वजण स्वीकार करा ते आशीर्वादाचे. दिस इज नॉट अ जोक. स्वीकार करा. डोंट टेक इट लाईटली. रिसीव इट, रिसीव इट. स्वीकार करा. गॉड इज गोइंग टू ब्लेस यू. गॉड इज ब्लेसिंग यू. Right now the blessing is flowing through your telephone, through your mobiles. तुमच्या मोबाईलच्या द्वारे, तुमच्या टेलिव्हिजनद्वारे, तुमच्या कम्प्युटर, तुमच्या लॅपटॉपच्या द्वारे तो आशीर्वाद, तो अभिषेक प्रभू मोकळा करत आहे. I touch the screen in the name of Jesus. Bless the Lord. And I pray for your divine healing and your divine provision in Jesus' name. Make their lives stronger on the rock of salvation that is our Lord Jesus Christ. आमचा ख्रिस्त, आमचा प्रभू ख्रिस्त येशू म्हटलेला जो खडक आहे, हालेलुया, त्या खडकावर
प्रत्येक भावाचं बहिणीचं जीवन तू स्थिर कर. धन्यवाद देतो, महिमा देतो. प्रत्येक गरज, प्रत्येक नीड्स प्रभू येशूच्या नावाने पूर्ण हो. मे एव्हरी नीड्स बी फुलफिल्ड इन द नेम ऑफ जीसस. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद, स्तुती, महिमा आणि आदर प्रत्ये आम्ही तुला देतो. तुझं गौरव करतो. आणि ही सर्व प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो पित्या, म्हणून तू ऐक. आमेन, 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 हालेलुया. अपने हाथ उठाएंगे. लेट्स लिफ्ट अप आवर हैंड्स. लेट्स लिफ्ट अप आवर हैंड्स and receive the benediction. And now may the Lord bless you and keep you. May the Lord shine his face upon you. May the Lord lift up his countenance upon you. May the Lord be gracious unto you. May you be firm on the rock that is our Lord and Savior Jesus Christ. May the Lord give you his shalom peace in Jesus name. Amen and amen. Hallelujah. ताली बजाएंगे, प्रभु को धन्यवाद दें. Hallelujah. Thank you so much. Thank you so much. God bless you. पुढच्या रविवारी निश्चित या, न विसरता या. बरोबर सकाळी 10 वाजता आमची आराधना सुरू होईल. ब्रदर विजय आम्हाला आराधनेमध्ये घेऊन जातील. मग काही सूचना, मग प्रभू भोजन होईल आणि त्यानंतर देवाचं वचन, दानिएलचं पुस्तक 2रा अध्याय तुम्ही वाचा घरी, आठवडाभर वाचा. आणि पुढच्या रविवारी मग आम्ही त्याच्यावर आपण देवाच्या इच्छेनुसार आपण त्याच्यावर हे करणार आहोत, शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. तर थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. गॉड ब्लेस यू. स्टे ब्लेस्ड. आशीर्वादित राहा. एकमेकासोबत प्रीतीने, प्रेमाने राहा. देवाचा गौरव करा. त्या वचनामध्ये राहा. शुक्रवारी जे आहे, येत्या शुक्रवारी बायबल स्टडी आम्ही सुरू केलेली आहे झूमवर. जर तुमची इच्छा असेल तुम्ही सुद्धा जॉईन होऊ शकता. मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला मी लिंक पाठवेल तुमच्या व्हॉट्सॲपवर आणि मग अशा प्रकारे तुम्ही जॉईन होऊ शकता. न्यू लाईफ चर्चच्या ग्रुपमध्ये सुद्धा आम्ही ही लिंक पाठवत असतो, मी पाठवत असतो. तुम्ही जॉईन व्हा. तिथे सुद्धा शेवटल्या काळाविषयी आणि प्रॉफिटिकल टीचिंग आहे, जी काळाची गरज आहे. आत्ता आम्हाला कशाची टीचिंगची गरज आहे? सध्या कशाचं शिक्षण आम्हाला पाहिजे? सध्या शेवटल्या काळावर शिक्षण पाहिजे. कारण आम्हाला अलर्ट झालं पाहिजे, नाही तर आम्ही झोपेतच राहू आणि वर येऊन निघून जाईल आणि आम्ही तसेच राहू. तर म्हणून प्लीज जॉईन फ्रायडे बायबल स्टडी. शनिवारची क्वायर प्रॅक्टिस होते झूमवर, ते क्वायरसाठी आहे. सगळ्यांनी तिथं राहावं. आणि रविवारी सर्वांसाठी खुलं देवाचं वचन आहे. तुम्ही या, आशीर्वादित व्हा. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. सी यू नेक्स्ट संडे.